नमस्कार, मी माझ्या गावाला आलेलो आहे आणि माझ्या घरासमोर जे काही झाडं लावलेले आहेत ते सर्व झाडं मी आज तुम्हाला दाखवणार आहे। खूप कमी जागा आहे आणि त्या कमी जागेत झाडं कशी लावलेत ते आज मी तुम्हाला दाखवतो। चला तर आपण बघूया। सर्वप्रथम हे आपलं घर कोरोनानंतर आपण हे बांधायला सुरुवात केली आणि रेडी झालेला आहे आणि पाहू शकता ह्या साइडला आपण सर्व झाडं लावलेली आहेत। तर बघून घेऊ, ही वेल जी आहे ही वेल पाहू शकता कुठपर्यंत आलेली आहे आणि हे बघा। आणि यामध्ये एक तुम्हाला दाखवतो, हा बघा, हा आहे लाल भोपळा। ही लाल भोपळ्याची वेल आहे। ही पूर्ण अशी साईडने, चला पुढे बघूया। हे जास्वंदाचं झाड आहे। हे सगळ्या वेली तुम्ही पाहू शकता। हे शोचं झाड आहे, याला क्रिसमस ट्री म्हणतात। त्यानंतर हे जे आहे हे लसूण लावलेलं आहे। त्यानंतर हे आहे आंब्याचं झाड आणि हे तुम्ही पाहू शकता गवारीचं झाड आहे। त्यानंतर हे थोडंसं जळालेलं आहे गुलाबाचं झाड। तर हे पाहू शकता, हे पण शोचं झाड आहे। आणि हे जे आहे हे पेरूचं झाड आहे। तुम्ही बघा, ते छोटे छोटे पेरू एवढ्या लहान झाडाला झालेले आहेत बघा। हे सोनचाफ्याचं झाड आहे, सोनचाफा। आणि झाडाची आवड असल्यामुळे सर्व झाडं लावण्याचा प्रयत्न केलाय। बघू, अभावी थोडीशी कमी लावलेत, पण कमी जागेत जास्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे बघा, हे देखील शोचं आहे, गुलाबाचं झाड। त्यानंतर हे आंब्याचं झाड आहे। हे मोसंबी। आणि बघा, इथे कारले आलेले आहेत। कारलं झाडावरच पिकलेलं आहे आणि पाहू शकता हे देखील इथे एक आहे। हे गुलाबाचं, हे आंब्याचं आहे। आणि ही पूर्ण वेल बघा, हे बघा इथे देखील कारलं आहे। ही तुळस आहे, हे ऑलरेडी तुळशी वृंदावन आहे आपलं इथे। आणि हे अशी पूर्ण वेल असं घरच्या साईडने अजून पुढे पण आपल्याला इकडे याचं लिंबाचं झाड लावायचं आहे। बघू, काही दिवसात लावून टाकू। अशा प्रकारे आमचं जास्त येणं नसतं गावाला, पण तरी पण प्रयत्न केला आहे मेंटेन ठेवण्याचा। आमचे मामा आहेत ते पाणी, यांना झाडाला पाणी घालण्याचं तेवढंसं काम करतात, त्यामुळे झाडं टिकून आहेत। कधी कधी माझे आजोबा आजी पण येतात इकडे, आईचे आई वडील, ते सुद्धा पाणी घालतात। तर अशा प्रकारे आम्ही छोट्या जागेत आमची ही बाग अशी फुलवलेली आहे। तुम्हाला कशी वाटली
नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा बाहेरून तुम्हाला दाखवतो. हे आहे. आणि पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला माझं घर कसं आहे आतमधून ते पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चॅनल आपला सबस्क्राईब करा जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. आणि असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.